नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1060वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी: जब कोई किसी पर प्रेम करता है तो ज़िंदगी सुंदर लगती है और उसका उल्टा भी सच है. जब ज़िंदगी सुंदर होती है तो हम सब पर प्रेम कर सकते हैं. दुसरी जी रचना आहे ती पुन्हा एकदा ब्रह्मसूत्रांवर आधारित पुढचं 174वं सूत्र. प्रधान हे काही ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं कारण नाही, ते अशक्य आहे. काही लोकांच्या मते हे आपले मत दुसऱ्यावर लादणं आहे. आणखी काही लोकांचं मत आहे की सांख्यांचं मत अनेक लोकांना मान्य पण आहे, त्यामुळे त्याचाही विचार व्हायला हवा. काही लोक म्हणतात की सांख्य ही उपनिषदांचाच हवाला देतात आणि स्वतःचं मत मांडताना. पण सर्व अंगांनी विचार व्हायला हवा हे तर खरंच आहे. आनंद, दुःख आणि भास हे विचार आणि बुद्धींच्यामुळे होतात. सत्व, रज आणि तम या गुणांनी होतात. व्यक्तीच्या मनाला आणि बुद्धीला सीमा आहे आणि प्रत्येकाला काळाचीही सीमा आहे. कुणीही एक जण एवढं प्रचंड ब्रह्मांड बनवू शकत नाही, म्हणून त्याची शक्ती असीम आहे. ज्याने कुणी ब्रह्मांड बनवलं आहे त्याची. ज्याची बुद्धी असीम आहे त्याचंच हे काम आहे. ज्याची शक्ती असीम आहे त्याचंच हे काम आहे. आता सांख्यांच्या मताच्या विरोधातलं दुसरं आणि एकूणातलं 175वं सूत्र बघूया. बुद्धी आणि मन म्हणजे प्रधान हे ब्रह्मांडाची निर्मिती करू शकत नाहीत. प्रवृत्ती नेहमी कशाला तरी प्रतिसाद देते, नवीन निर्मिती करत नाही. जे शरीर, मन, बुद्धी तात्पुरतीच असते, ती एवढं सगळं करणं शक्य होणार नाही. प्रत्येकाची प्रवृत्ती काहीतरी वेगळी असते, म्हणून जो सर्व गुणसंपन्न आहे तोच सर्व काही बनवू शकतो. आता सांख्यांच्या मताच्या विरोधातलं तिसरं आणि एकूणातलं 176वं सूत्र बघूया. जर कुणी असं म्हणेल की प्रधान, मन आणि बुद्धी दूध आणि पाण्याप्रमाणे एक होऊन जातात, तरी त्यांना पण मार्ग दाखवणारी असते ती बुद्धीच. काही जण म्हणतात की जसं दूध प्यायलं की हातापायांच्या मध्ये शक्ती येते, तसंच प्रधान माणसाची गरज भागवण्यासाठी काम करतो. उतार असला की पाणी खालच्या दिशेने आपोआप वाहत जातं. ग्रंथात सांगितलं आहे की सगळं ब्रह्मच करवून घेतो. आता सांख्यांच्या विरोधातलं चौथं आणि एकूणातलं 177वं सूत्र बघूया. प्रधान हे उत्पत्तीचं कारण नाही, कारण ब्रह्माच्या बाहेर काही नसतंच आणि प्रधानाला आणखी कोणाची मदत असणं शक्य नाही. प्रधानात 3 गुण असतात आणि त्यांच्यामुळे कोण काय करतं ते ठरतं. पण ब्रह्माच्या बाहेर काहीच नसतं, त्यामुळे प्रधान कधी काही करूही शकत नाही आणि काही होत असेल तर ते प्रधान थांबवू देखील शकत नाही. आता सांख्यांच्या विरोधातलं 5वं आणि एकूणातलं 178वं सूत्र बघूया. गवत जसं गाईच्या पोटात गेलं की त्याचं दूध बनतं, तसं तेच गवत बैलांनी खाल्लं तर त्याचं दूध बनत नाही. त्यामुळे तसं बनण्यामध्ये गाईच्या प्रवृत्तीचा वाटा असतो. आणखी काय कारण असतं हे कोणालाच ठाऊक नाही, पण काहीतरी कारण असतं हे खरं आहे. आता सांख्यांच्या विरोधातलं 6वं आणि एकूणातलं 179वं सूत्र बघू. जरी क्षणभर असं मानलं की प्रधान आपोआप बदलतो, तरी तो ब्रह्मांडाचं कारण आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्याला असं काही करायचं आहे असं काही नसतं, करायचं काही कारणच नसतं. प्रधान आत्म्यासाठी असं काही करतो हे शक्य नाही, कारण आत्मा तर आधीच पूर्ण आहे, त्याला कसलीच गरज नसते. आता सांख्यांच्या विरोधातलं 7वं आणि एकूणातलं 180वं सूत्र बघूया. सांख्यांचं म्हणणं असं की जर एकाचे हातपाय छान आहेत पण तो अंधाळा आहे, तर त्याला काही करायचं असेल
तर त्याला करायला पंचाईत होते. पण जो अपंग आहे, पण ज्याचे डोळे छान काम करतात, त्याला जर खांद्यावर उचलून घेतलं तर ह्याचे डोळे आणि त्याचे हातपाय असं दोघं मिळून काम करू शकतात. जर लोहचुंबक स्वतः काम करत नाही, पण लोखंडाच्या तुकड्याला स्वतःकडे खेचून घेतं, तसंच आत्मा स्वतः काही करत नाही, पण शरीराला, मनाला आणि बुद्धीला म्हणजेच प्रधानाला करायला लावू शकतो. काही विरोधकांचं म्हणणं असं की प्रधान स्वतःच काम करतं आणि आत्मा त्याला करायला लावत नाही. पण आत्मा आणि प्रधान यांचं काहीच नातं नसतं, कारण प्रधान हे काही काळापुरतंच असतं आणि आत्मा तर अमर असतो. ते काही एकमेकांना जोडलेले नसतात. याच्या उलट ब्रह्मा असतो तो मूलतः स्थिर असतो, पण मायेला तोच बनवत असल्यामुळे त्याच्यात नवीन बनवायची पण क्षमता आलेली असते.